नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी ना आज कढी पकोडा बनवते. कढीसाठी मी वाटण केलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि हे दही घेतलं. याच्यामध्ये बेसन पीठ आणि अर्ध निंबू पिळलंय कढी आंबट व्हायसाठी. आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं तडतडलं का हे आणि हे वाटण हे वाटण आपलं छान परतलं बघा. तर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते. मी असाच कढीपत्ता टाकते अख्खा, कारण की मुले खात नाही. काढून टाकतात, त्याच्यामुळे मी असाच टाकते. हे झालं की याच्यात मी टाकते हळद, परी, त्याच्यामध्ये बघा थोडी हळद आणि थोडंसं मी धना पावडर टाकत असते. हे चांगलं परतून घ्यायचं. हे झालं की याच्यामध्ये नंतर हे टाकायचं दही, बेसन आणि निंबू मिक्स करून. फिरवून घ्यायचं आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं. ए परी, परी, पातळ करते. याच्यामध्ये भजे टाकणार आहेत मी, त्याच्यामुळं. दे ग बाळा अजून. आणि मीडियम याच्यावर याला छान उकळी येऊ द्यायची. ही घट्ट होती नंतर. आणि याला फिरवत राहायचं आपलं. फिरवलं की कढी फाटत नाही, नाहीतर ती फाटल्यावानी दिसते फुटकर फुटकर. याला छान उकळी येऊ द्यायची. आणि मी कढीत टाकायसाठी भजी बनवले आहेत ही बारीक.
याच्यात फक्त कोथिंबीर टाकला आणि मीठ, असे छोटे छोटे हे बनवलेले आहेत. आपल्या कढीला छान उकळी आली की त्याच्यात आपण नंतर पकोडे टाकणार आहोत. इकडं जास्त उजेड येतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते पांढरे पांढरे दिसत असेल. मीठ टाकलेलं नाही बरं का मी याच्यात. मीठ नंतर टाकायचं, कढीला उकळी छान फुटली नंतर मीठ टाकायचं. लगेच मीठ टाकलं ना कढी एकदम अशी फुटल्यासारखी दिसते. आणि ही दह्याची कढी बनवली बरं का मी. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर टाकायची. त्याने छान कढी आंबट गोड लागते. हे बघा घट्ट आले. 2 ग्लास पाणी टाकलेलं होतं मी, पण ते बघा घट्ट. जेवढी जास्त कढी फिरवत राहिलं तेवढी छान बनते ती. आणि या भज्यामध्ये मीठ टाकलेलं राहतं, त्याच्यामुळं मीठ हे बेतानेच टाकायचं थोडंफार. हे बघा याचा पिवळा कलर आलाय छान, पण ती तुम्हाला पांढरे दिसत असेल. त्याला उकळी छान फुटली, त्यामुळं आता मी चवीनुसार मीठ टाकते. आणि थोडीशी चिमूटभर साखर. जास्त पण नाही, जास्त टाकली तर गोड लागते. याला छान परत एकदा थोडीशी उकळी येऊ द्यायची. आता याच्यामध्ये पकोडे टाकायचे आपण. या कढीसोबत केलेला आहे मी इंद्रायणी भात. गरम आहे त्याच्यामुळे ते लगेच मुरून जात आहेत. ही अशी आपली कढी छान तयार झाली. आणि वरून कोथिंबीर. ही बघा गरमागरम कढी तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या.